जपानची इंजिनिअरिंग कमाल आहे आणि आपल्या बदलापूर अंबरनाथ परिसरातील चिखलोली स्टेशनचा रखडलेला प्रकल्प एक वास्तव आणि एक अपेक्षा. जपानने पुन्हा एकदा जगाला दाखवून दिले की नियोजन, शिस्त आणि तंत्रज्ञान यांच्या जोरावर अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करता येतात. एका रात्रीत अवघ्या 6 तासात संपूर्ण रेल्वे स्टेशन उभारणं ही केवळ कामगिरी नव्हे तर इंजिनिअरिंग आणि व्यवस्थापन कौशल्याची सीमारेषा आहे. जपानच्या या कर्तबगारीचं कौतुक करताना आपल्याला आपल्या बदलापूर अंबरनाथ परिसरातील चिखलोली स्थानकाची आठवण येणं अपरिहार्य आहे. गेल्या 10 ते 14 वर्ष स्थानिक बिल्डर, राजकीय नेते आणि काही वेळेस रेल्वे प्रशासनाकडून हे आश्वासन दिलं जात आहे की चिखलोली येथे स्वतंत्र रेल्वे स्टेशन होणार आहे. या स्टेशनची खरी गरज आहे. लोकसंख्या वाढली आहे, नव्या सोसायट्या उभ्या राहत आहेत. बदलापूर आणि अंबरनाथ स्थानकांवरील वाढती गर्दी नागरिकांच्या दैनंदिन प्रवासाला क्लेशदायक बनवत आहे. चिखलोली स्टेशन असल्यास या दोन्ही स्थानकांवरील ताण कमी होईल. नागरिकांना अधिक सुलभ आणि वेळ वाचवणारी सेवा मिळेल. परंतु प्रत्यक्षात हे स्टेशन अजूनही कागदावर आहे. वेळोवेळी घोषणा होत आहेत, काही कामे सुरू होतात, पण प्रगती तशी नगण्य. अशावेळी जपानने 6 तासात उभारलेलं स्टेशन पाहून अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण होतो. आपणही अशी शिस्त आणि नियोजन कधी आत्मसात करू? जर भारतातील रेल्वे प्रशासनाने इच्छाशक्ती आणि पारदर्शक कार्यपद्धती अंगीकारली तर अशा प्रकल्पांची अंमलबजावणी शक्य आहे. आणि यासाठी स्थानिक नागरिकांनी एकजुटीनं आवाज उठवणं, सोशल मीडिया, इतर माध्यमातून मुद्दा अधोरेखित करणं गरजेचं आहे. शेवटी जपानच्या कंपनीला चिखलोली स्टेशनसाठी ऑर्डर द्यावी ही टिप्पणी जितकी विनोदी वाटते तेवढीच ती वास्तव अधोरेखित करते. कारण तिथे काम हे वचनाच्या आधारे नव्हे तर कृतीच्या आधारे होत असतं. तिथेच प्रगती घडते. चिखलोली स्टेशन ही गरज आहे, हवेची जागा नाही आहे. ती पूर्ण करणे ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नाही तर लोकशाहीतील जनतेचा हक्क आहे.